तर नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त अशी भगरीच्या पिठाचे पीठ करणार आहोत। भाकरी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे थालपीठ करा, खूप छान लागतात। इथे मी कूट घेतलेला आहे आणि कुटामध्ये मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि इथे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ मी घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मी उपवासाचं मीठ यामध्ये टाकत आहे, हे सेंधव मीठ आहे। मीठ टाकल्यानंतर ना आपल्याला ह्यामध्ये हा कूट टाकायचा आहे। आता कुटामध्येच मी मिरच्या वाटायला घातल्या होत्या, 5-6 मिरच्या यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये मिरच्या घालायची काही गरज नाही आहे। आता कूट टाकल्यानंतर ना आपल्याला जो उकडलेला बटाटा आहे तो चांगला मॅश करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे मॅश करून चांगला घेतलेला आहे आणि यामध्ये मिक्स करत आहे। आता पाणी टाकून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे, पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, आता चांगलं हे मी पीठ मळून घेते। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे, मीडियम ठेवायचं आहे। आता हे चांगलं पीठ मळून घेते। तुम्ही अशी थालपीठ करून पहा, खूपच छान लागतात आणि टेस्टी लागतात। भाकरी आणि भाजी करण्यापेक्षा असे थालपीठ करून पहा, खूपच मस्त लागतात। हे बघा, आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे। मस्त असं पीठ हे मळून घेते मी। आता पीठ मळल्यानंतर ना आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर ना एक सुती असं कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती असा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि छान असं थालपीठ करायचं आहे आपल्याला। पहा, मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे, थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि छान असं थालपीठ थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम असं पातळ करायचं आहे, खूप छान लागतं। आता तवासुद्धा आपला तापलेला आहे आणि थालपीठसुद्धा रेडी झालेलं आहे आणि आपल्याला याला 3 ते 4 असे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ते सर्व बाजूनी भाजता येईल आणि तेलसुद्धा त्यामध्ये सोडता येईल। थालपीठ तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्याला 3 ते 4 असे होल पाडून घ्यायचे आहेत। हे बघा, मी हे होल पाडून घेतलेले आहेत आणि तवासुद्धा गरम झाला आहे। तव्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे आणि हे थालपीठ यावरती छान असं खरपूस भाजून घेऊया आणि हे मीडियम आचवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एकदम मोठा गॅस करायचा नाही आहे, नाहीतर मग ते जळू शकतं। आणि चारी बाजूंनी आपल्याला यामध्ये तेल सोडायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। पहा, आता एक साईड भाजून झालेली आहे। आता मी पलटी करते। पहा, मस्त असं भाजून झालेलं आहे थालपीठ। आता दुसरी साईडसुद्धा भाजून घेते आहे। तुम्ही असं थालपीठ नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे असं उपवासाचं थालपीठ नक्की करून पहा, खूपच छान आणि टेस्टी लागते। पहा, आपलं हे थालपीठ झालेलं आहे। आता मी हे काढून घेते आहे। हे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खा, खूप छान लागतं। थालपीठ आपलं रेडी झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा।